गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, मी इथं ज्वेलर्समध्ये आलो होतो, कारण ताईने इथं राखी बनवायला सांगितलेली होती चांदीची. तर मित्रांनो, मी इथं सर्वजण रेडी होऊन फटाफट बसलो इथं राखी बांधून घ्यायला. तर ताईनं सर्वांना एक एक करून राखी वगैरे बांधून घेतलं. तर पाहू शकता, राखी वगैरे सर्व बांधून घेणं झालं होतं. लास्टला मी सुटलेला होतो, तर राखी इथं बांधून घेतली आम्ही सर्वांनी. मग सर्वांची एक एक करून ओवाळणी वगैरे ताई करून घेतली. तर ओवाळणीसाठी पण मी शेवट राहिलेलो, कारण इकडे या साईडला बसलेला होता मी. तर इथं ओवाळणी वगैरे सर्व झाली माझी. मग लगे इथून मी निघालो पल्लवीकडे. पण पल्लवीनं पण मला राखी वगैरे बांधून घेतली. मला आणि काकाला दोघांना राखी वगैरे बांधितलं. बांधणं झाल्यावर मग आमची ओवाळणी करू लागली. तर पाहू शकता मी कसं महाराजासारखं बसून ओवाळणी करून घेतलं. मग या ताईकडं पण आलो आहे, राखी बांधून घेतलो आहे. मग आम्ही लगेच इथून निघले बासरला. तर मित्रांनो, बासरला आलोत आम्ही थोडं एन्जॉय करून जावं म्हणून, दर्शन वगैरे सर्व काही होऊन जाईल असंच. कारण मित्रांनो, बासर आमच्या धर्मापासून 15 किलोमीटरलाच आहे, जवळपासच आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की एक वेळेस नक्की या इथं. तर मित्रांनो, इथं भरपूर मजा येते, कारण पावसाळ्याच्या दिवसात इथं नेचर खूप काय पाहायला मिळते. तर मित्रांनो, आम्ही एका गुफेमध्ये आलेलो आहोत. बासरमध्ये गुफा आहे, त्या गुफेमध्ये मंदिर आहेत. तर मित्रांनो, इथं लगे आकाशला बेंडूक सापडले. त्या बेंडूक घेऊन तो सचिनची मजा घेऊ लागला, कारण सचिन त्या बेंडकाला खूप घाबरतो. सचिन बेंडकापासून खूप सावध असतो कोणत्याही कारणात. तर मित्रांनो, त्या बेंडकात दोघं खेळण्याच्या नंतर ते बेंडूकचा जीव घेतलात. तर बेंडकाला बाजूला फेकून टाकलं. मग लगे आम्ही आलो दगडांवर, कारण त्या मंदिराजवळ दगड आली आहेत. तर मित्रांनो, आम्ही सर्वजण वरी आलेले आहोत, पण सतीश खाली बसलेला होता घाबरून. तर मित्रांनो, मग आम्ही वरी येऊन सर्वजण मस्तपैकी मजा घेतलो तो सगळं. मग एका दगडावर यश कोरलेलं होतं, ते कसं आहे कोणाच्या लवरचं आहे माहिती नाही, पण आम्ही बघितलं, तुम्हाला जेवढं दाखवलं मी झूम करून. तर मित्रांनो, हे बासरचं टेम्पल आहे. तर तुम्ही पण इथं एक वेळेस नक्की या, खूप मजा येईल. तर धर्माबादपासून 15 किलोमीटरलाच आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा मिनी ब्लॉग नक्की कळवा कमेंटमध्ये. तर मित्रांनो, आता आम्हाला इथून जायचं होतं गंगेकडे. सरस्वती मातेचं मंदिर आहे, तिथं गंगा आहे खूप मोठी. तर तिथं जायचं होतं आम्हाला, एन्जॉय वगैरे करायचं होतं. तर इथं थोडं काही क्लिप वगैरे घेतलं मी. सर्वजण फोटो काढायला बसले होते, पण मी तो व्हिडिओ चालू केला मी, सर्वांना माहीत झालं. मग हात वगैरे करू लागले. मग मित्रांनो, आम्ही इथून डायरेक्ट गेलो पेटपूजा करायला, कारण आम्ही सकाळपासून काही खाल्लेले नव्हतो. त्यासाठी पेटपूजा अगोदर करून घ्यावं म्हणलं. त्यासाठी सर्वजण पेटपूजा वगैरे करून घेतली. मग लगे आम्ही सरस्वती मातेजवळ पोहोचले. इथे येऊन सर्वांनी दर्शन वगैरे करून घेतलं, कारण इथं पाणी भरपूर होतं, त्यासाठी आम्हाला मध्ये जाता आलं नाही. तर मित्रांनो, सरस्वती मातेचं दर्शन करून आम्ही बाहेरच किनाऱ्यावर थांबून सर्वजण थांबले. मग इथं यांना वाटलं होतं फोटो काढायलो मी. तर मित्रांनो, आम्ही इथं फोटोज व्हिडिओज वगैरे काढून घेतलं आणि मस्त मजा केली. तर मित्रांनो, आजचा दिवस आमचा तर खूप चांगला गेला. तुमचा कसा गेला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि बोर अचानकमध्ये चालू झाल्यामुळे पाईप असं सापासारखं करू लागलं होतं, आणि इथले शॉवर वगैरे अचानकमध्ये चालू झाले सर्व काही. तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो. तर कसा वाटला हा मिनी ब्लॉग नक्की कळवा कमेंटमध्ये. तर मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.